लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परत एका महिन्याचे 1500 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। महायुती सरकारची मोठी जी महत्त्वाकांक्षी योजना आपल्याला म्हणता येईल, या योजनेचे पैसे आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आम्ही सांगितल्याप्रमाणे, दिलेला शब्द दिल्याप्रमाणे 17 तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे। आता विरोधकांना तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी पहिल्यापासून सांगतोय, या सावत्र भावांपासून सावध राहा। यांना तुमची योजना बंद करायची आहे, ही योजना तुमची बंद पाडायची आहे। तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले, हायकोर्टात देखील गेले, पण हायकोर्टाने देखील त्यांना फटकारलं, त्यांना फेटाळून लावलं। आणि म्हणून आमचं महायुतीचं सरकार जे आहे हे देणारं आहे। जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार, त्याची प्रचिती आता तुम्हाला येईल। आपण बघतोय लाडक्या बहिणींच्या नावावर पैसे, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय सरकारनं दावा केल्याप्रमाणे 17 तारखेच्या आत पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नक्कीच आज ज्या काही महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। 2 हप्ते जे आहेत 3000 म्हणजे 1500 3000 रुपये जमा झालेले आहेत रॅन्डमली, म्हणजे एक ट्रायल बेसिसवरती मुख्यमंत्र्यांकडून जी मुख्यमंत्री टीम आहे त्यांच्याकडनं हे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। कारण की 17ला याचा खूप मोठा शुभ मुहूर्त आहे। या दिवशी जवळपास 1 करोडहून जास्त महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते जमा होणार आहेत। त्याच्या आधी ट्रायल बेस किंवा रॅन्डमली आपण बोलू शकतो, अशा प्रकारे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा सुरुवात झालेली आहे आणि त्यात सक्सेस झालेले आहे मुख्यमंत्री टीम, असं आपण बोलू शकतो। पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत अकाउंटवरती काही महिलांच्या, त्यामुळे एकंदरीतच एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। आतापर्यंत विरोधक म्हणत होते का ही जी स्कीम आहे ही फसू शकते किंवा ही फक्त निवडणुकापुरतं असू शकते, पण असं न होता आता खरोखर प्रॅक्टिकली पैसे जमा झालेले आहेत काही महिलांच्या। आणि येणाऱ्या 17 तारखेला करोडोहून जास्त महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते हे जमा होणार आहेत। एक रक्षाबंधनची गिफ्ट हे मुख्यमंत्र्यांकडनं ते असणार आहे, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। रक्षाबंधनच्या आधी ज्या माझ्या सर्व बहिणी आहेत त्यांना ही जी गिफ्ट आहे ती मिळणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।